राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे। नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला निवडणूक होण्याची शक्यता आहे। दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीची तयारी सुरू आहे। भाजपचे चाणक्य असलेले अमित शहांनी नुकताच महाराष्ट्र दौरा केलाय। यावेळी महायुतीच्या नेत्यांसोबत अमित शहांची एक बैठक पार पडली आणि या बैठकीत जागा वाटपाबद्दल चर्चा झाली आहे। महायुतीच्या उमेदवारांची ही पहिली यादी खरं तर नवरात्रीत जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अमित शहा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत आणि मुंबई आणि कोकणच्या जागांसंदर्भात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात चर्चा होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, 1 ऑक्टोबरला केंद्रीय मंत्री अमित शहा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये आहेत आणि या दौऱ्यावरती ते प्रामुख्याने मुंबई, ठाणे आणि कोकण विभाग या 3 विभागांचा ते आढावा घेताना पाहायला मिळणार आहेत। नुकताच अमित शहांचा 24 आणि 25 तारीख असा 2 दिवसीय महाराष्ट्र दौरा होता। यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागांचा त्यांनी आढावा घेतला। मात्र आता मुंबई असेल, ठाणे असेल आणि कोकण असेल या 3 प्रमुख विभागांचा आपल्याला आढावा घेताना पाहायला मिळणार आहे। आणि 1 तारखेला ही आढावा बैठक झाल्यानंतर साधारणतः 3 तारखेला किंवा नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यामध्ये भाजपच्या पहिल्या उमेदवारांची यादी ही आपल्याला फायनल होताना पाहायला मिळणार आहे। ही यादी जाहीर होऊ शकते। तसं अमित शहा या बैठकीमध्ये हिरवा कंदील देऊ शकतात, कारण की अमित शहांचा या दौऱ्यामध्ये फक्त मुंबई, ठाणे आणि कोकण हे 3च विभाग फक्त आढावा घेण्याचे बाकी राहिले आहेत। त्यामुळे आता शेवटचा आढावा विधानसभा निवडणुकीचा हा आपल्याला मुंबई आणि ठाणे या विभागाचा असणार आहे। त्यामुळे आता मुंबई आणि ठाणे विभागामध्ये प्रामुख्याने कोणत्या उमेदवारांना संधी दिली जाऊ शकते किंवा महायुतीमध्ये मुंबई विभाग हा भाजपसाठी आतापर्यंत महत्वाचा विभाग राहिला होता। जागा वाटपामध्ये मुंबईमध्ये भाजपला नेमक्या किती जागा मिळतील हे या बैठकीअंती आपल्याला स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे। तुषार, धन्यवाद या माहितीसाठी।